नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या प्रॅक्टिस सेशन मध्ये। आज आपण मुलांना वाचनाची पहिली स्टेप म्हणजे बाराखडी असतं, ही बाराखडी आपण या मुलांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत। बरोबर, सगळ्यांनी तुम्हाला बाराखडी वाचायला सांगितलंय बरोबर। आता चला मला सांगा तुम्ही च चं स्पेलिंग काय होतं? हां, ड चं काय होतं? DA। हां, मला सांग आता क चं काय होतं? KA। व्हेरी गुड। आणि ऐका, बोलत असताना तुम्ही जोरात बोला बरोबर। तुमचं चुकलं तरी चालतं, घाबरायचं नाही, समजलं? हां, य चं काय होतं? YA। प चं काय होतं? BA। PA। आता मला सांग स चं काय होतं? स चं थोडं पुढे ये बाळा। स चं काय होतं? व्हेरी गुड। ड चं काय होतं? DA। हां, आता मला सांग अ चं काय होतं? अ चं काय होतं? बोल बोल बोल, बरोबर बोलतीस तू, बोल। ए बोल, काय होतं? ए। हां, घाबरायचं नाही, अ चं ए होतं बरोबर। हां, त चं काय होतं? TA। हां, ळ चं काय होतं? ळ ळ बाळाचं ळ चं काय होतं? LA। काय होतं? हां, गणा घाबरू नको। चल मला सांग न्य चं काय होतं? न्य चं ज्ञ, ज्ञानेश्वराचा ज्ञ। हां, व्हेरी गुड व्हेरी गुड। आता मला सांग श चं काय होतं? षटकोनाचा श। नाही नाही नाही, तो क्षत्रियाचा अक्षर झाला, षटकोनाचा श बरोबर होतं तुझं। यस हा नाही, षटकोनाचा क्ष, एक सस्याचा स असतो, एक शाळेचा श असतो, एक षटकोनाचा श असतो आणि एक क्षत्रियाचा क्ष असतो बरोबर। मग त्यातलं मला सांग षटकोनाच्या श चं स्पेलिंग काय? नाही, ते क्षत्रियाच्या श चं स्पेलिंग। बरं, क्षत्रियाच्या श चं सांग। हां बरोबर, व्हेरी गुड। हां, आता मला तू सांग क्षत्रियाच्या श चं स्पेलिंग काय होतं? हां नाही, तू सांग रे क्षत्रियाच्या श चं स्पेलिंग। हां नाही, यश डबल एच ए। षटकोनाच्या श चं स्पेलिंग काय होतं? यस डबल एच ए। कळालं? हां, जाऊ पैसे दे, चल उभा राहा, हात बांध, गुड बॉय आहे तू। चला आता मला सांग आ चं काय होतं? डबल ए। औ चं काय होतं? औ ए औ, औ चं काय होतं? तू सांग औ चं काय होतं? औ चं काय होतं? AU। त चं काय होतं? TA। म चं काय होतं? MA। ग चं काय होतं? जोरात बोल, जोरात बोल, जोरात बोल। हां, मग आता मला सांग ह चं काय होतं? य चं काय होतं? YA। फ चं काय होतं? फ फणस बरोबर आहे। हां व्हेरी गुड। इथे बाळा समोर हां काय होतं? बरोबर, घाबरायचं नाही, चुकलं तर चुकलं, काय फरक पडणार? तुम्ही विद्यार्थी आहे, तुमचं चुकणारच बरोबर आहे का नाही? आपण घाबरणारच। घरात आपण जसं गप्पा मारतो त्याच्यात आपलं चुकतं, बोलतो आपण, व्हिडिओ चालू असताना आपलं चुकू शकतं बरोबर आहे का नाही? बोलायचं, बिनधास्त बोलायचं, चुकलं तर चुकलं, आपल्याला कोण काय म्हणणार आहे बरोबर। चला स चं काय होतं? बरोबर। शाळेच्या श चं काय होतं? शाळेचा श। यस बोल। हां यस यच। हां हां बोल, काय होतं? बोल तू, बोलत जा, घाबरवू नको तू, तू घाबरू नको, बोल काय होतं? हां बरोबर। ड चं काय होतं? ड चं DA बरोबर।
हा आता मला सांग खचं काय होतं KHA बरोबर. तू आता मला सांग घराच्या घचं काय होतं. घराचा गचं काय होतं. गचं काय होतं G. मग घराच्या घचं काय होणार बरोबर आहे का नाही. गचं काय होतं G. मग घराच्या घचं काय होणार GHA बरोबर. स्रचं काय होतं स्र परत एकदा सांग. व्हेरी गुड. काय होतं SHRA बरोबर. आता जे तुमचे काही चुकीचे अक्षर असतील किंवा जे आपल्याला आठवत नाही व्हिडिओ चालू असताना आपण घाबरू शकतो बरोबर आहे का नाही. तसं तुम्ही बरोबर उत्तर सांगणार. सगळ्यांना परत काय करायचं एकदा व्यवस्थितशीर वाचायचं बरोबर. मराठी मधलं इंग्लिश मधलं इंग्लिश मध्ये मराठी. कळालं सगळ्यांना. तुम्ही छान उत्तरं दिलेली आहे. क्लिअर. तर वाचनाची ही काय असते पहिली स्टेप. तुम्हाला हे मुळाक्षरांची ओळख असली पाहिजे. त्यामुळे आपण काय करू शकतो योग्य पद्धतीनं वाचन करू शकतो. ओके थँक्यू.